नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. रविवार दिनांक 8 मार्च रोजी बेळगाव शहरातील वडगाव आणि शहापूर परिसरात रंगाची उधळण करत रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. वडगावमधील पाटील गल्ली, कारभार गल्ली, संभाजीनगर, केशवनगर, येळ्ळूर रोड, आनंदनगर, ओंकार नगर, समृद्धी कॉलनी, वझे गल्ली, विष्णू गल्ली, नाझर कॅम्प, बाजार गल्ली तसेच खासबाग सर्कल, नवी गल्ली आणि गाडेमार्गासह संपूर्ण शहापूर परिसरात लहान मोठ्यांनी डॉल्बीच्या दणदणाटीमध्ये रंगपंचमीचा आनंद लुटला. तरुणांनी विविध वेशभूषा, कार्टून, राक्षस आणि मजेशीर मुखवटे घालून रंगत आणखी वाढवली, तर अनेक ठिकाणी डीजेच्या ठेक्यामध्ये थिरकताना दिसून आले. फवारे, नवरंग आणि आनंदाच्या वातावरणामुळे परिसर रंगीबेरंगी झाला होता, तर काही ठिकाणी 14 जणांच्या खांद्यावरून तिरडीची मिरवणूक काढण्यात येत होती. बेळगाव शहरातील पश्चिम भाग आणि ग्रामीण भागातही नागरिकांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली, तर पोलीस गस्त आणि सीसीटीव्हीद्वारे सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली होती. रंगपंचमीच्या 5व्या दिवशी वडगाव तसेच शहापूर परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. नागरिक, युवक आणि व्यापाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने रंग उधळत मोठ्या आनंदात सण साजरा केला. शहापूरमधील खडेबाजार मार्गावरील व्यापाऱ्यांनी या उत्सवानिमित्त स्वेच्छेने दुकाने बंद ठेवत सणामध्ये सहभागी होण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. त्यामुळे नेहमी गजबजलेला खडे बाजार मार्ग काही काळ शांत दिसून आला असून परिसरात सर्वत्र उत्सवी वातावरण पाहायला मिळाले. रविवारी भरलेल्या खासबाग येथील आठवडी बाजारात यंदा नेहमीपेक्षा कमी गर्दी पाहायला मिळाली. रंगपंचमीच्या निमित्ताने अनेक नागरिक रंगोत्सव साजरा करण्यात व्यस्त असल्याने बाजारात ग्राहकांची वर्दळ लक्षणीयरित्या घटल्याचं दिसून आलं. दर रविवारी वडगाव, शहापूर, टिळकवाडी आदी भागातून नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी खासबाग आठवडी बाजाराला भेट देतात. मात्र यंदा ग्राहकांची संख्या विरळ असल्याने भाजीपाला, फळे आणि इतर किरकोळ वस्तूंच्या विक्रेत्यांना अपेक्षित व्यापार झाला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सालाबादप्रमाणे यंदाही रंगपंचमीनिमित्त शहापूरमध्ये पर्यावरणपूरक फुलांची रंगपंचमी उत्साहाने साजरी करण्यात आली. कैलासवासी नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान शहापूर बेळगाव यांच्या वतीने हा उपक्रम गेल्या 8 वर्षांपासून नियमितपणे राबवला जात आहे. रविवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी खासबाग येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांनी या अनोख्या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करण्याचे महत्त्व सांगितले. याप्रसंगी शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय सीमानी, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, माजी नगरसेवक विजय भोसले, गोपाळ बिरजे, मालोजी अष्टेकर, पीजी घाडी, श्रीधर जाधव, साईराज जाधव यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमेरिका, इस्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक राजकारण आणि अर्थकारणात मोठे बदल होत आहेत. युद्धामुळे अरब देशातील इंधन उत्पादन मंदावलं असून जागतिक तेल दर पुन्हा वाढीच्या मार्गावर आहेत. मात्र अमेरिकेने रशियाच्या तेल कंपन्यांवरील बंदी भारतावरून उचलल्यामुळे भारतासाठी संधी निर्माण झाली आहे. यामुळे भारत रशियाचे स्वस्त तेल खरेदी करू शकतो. ते शुद्ध करून युरोपसह इतर देशांनाही पुरवठा करू शकेल, ज्यामुळे तेल दर स्थिर राहण्यास मदत होईल आणि देशाला आर्थिक लाभही मिळेल. या परिस्थितीने 2022 सारखी स्थिती पुन्हा निर्माण झाली आहे, परंतु भारतासाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते. हरियाणातील जिंद येथे शनिवारी एका होळीचे रंग आणि गुलाल बनवणाऱ्या कारखान्यात भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये 5 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बहुतेक महिला कामगारांचा समावेश आहे. आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद इम्रान रजा आणि पोलीस अधीक्षक कुलदीप सिंग हे घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. घटनास्थळी सफी 2 येथील भाट कॉलनीतील रंग कारखान्यामध्ये असून सकाळी सुमारे 30 कामगार नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक आग लागली. कारखान्याचे मुख्य गेट बाहेरून बंद असल्याने कामगार पळून जाऊ शकले नाहीत. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग तात्काळ आटोक्यात आणली.
बेळगावमध्ये एस.जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हास्तरीय रोजगार मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. दरम्यान सुमारे 7,500हून अधिक युवक युवती सहभागी झाले होते. आमदार आसिफ सेठ यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले की रोजगार मिळाल्याने केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडते. त्यामुळे युवकांनी उपलब्ध संधीचा योग्य वापर करावा. त्यांनी बेळगावमध्ये आयटी पार्क उभारण्याच्या प्रयत्नांबाबतही माहिती दिली, ज्यामुळे अभियांत्रिकीसह विविध शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतील. जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे म्हणाले की ऑनलाईन 8,000 आणि प्रत्यक्ष 2,000हून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली असून 104 कंपन्या सहभागासाठी तयार झाल्या आहेत, ज्यामुळे युवक युवतींना रोजगार मिळवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. टिळकवाडी येथील 2 लॉजमधील चोरी प्रकरणांचा छडा टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणामध्ये संकेश्वर येथील एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून सुमारे 32,86,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव दीपा महालिंग अवटगी, वय 33, मूळ राहणार करिसिद्धेश्वर गल्ली, महालिंगपूर, सध्या SDVS कॉलेज समोर संकेश्वर असे आहे. या गुन्ह्यातील तिचा साथीदार शिवानंद उर्फ विनोद शंकरय्या मठपती हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. निपाणी महामार्गावरील हालसिद्धनाथ कारखान्यासमोर रविवारी सकाळी सुमारे 6:45च्या सुमारास 2 कारमध्ये भीषण अपघात होऊन 1 जण गंभीर तर 4 जण किरकोळ जखमी झाले. गोवा येथील साईप्रसाद महादेव पवार वय 30 हे कार घेऊन कोल्हापूरकडे जात असताना वाहनावरील ताबा सुटल्याने समोर जाणाऱ्या कारला जोराची धडक बसली. या अपघातात दुसऱ्या कारमधील 4 युवक किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. जखमी साईप्रसाद पवार यांना 108 रुग्णवाहिकेद्वारे महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून घटनेचा तपास बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार करत आहेत. डॉक्टर B.R. आंबेडकर यांचा आदर्श आणि योगदानाच्या स्मरणार्थ बेळगाव शहरामध्ये भीम गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी आमदार आसिफ सेठ, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर आंबेडकर यांच्या समानता, सामाजिक न्याय व सशक्तीकरणाच्या मूल्यांवर यावेळी भर देण्यात आला. आमदारांनी आंबेडकर गार्डन आणि पुतळ्याभोवताली आवश्यक विकास कामे करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान या कार्यक्रमाला स्थानिक नेते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित राहून डॉक्टर आंबेडकर यांच्या आदर्शांना अभिवादन करण्यात आले. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. बालहक्क, बालविवाह, बालमजुरी तसेच लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो कायद्याबाबत जागृती करण्यासाठी विश्व भारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलमध्ये शनिवार दिनांक 7 रोजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक आणि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका S.B. हन्नूरकर तर प्राध्यापिका व तालुका नोडल अधिकारी राजश्री नाईक तसेच निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुणकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पोक्सो कायद्याविषयी माहिती देणारी लघुचित्रफीत प्रदर्शित करून निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुणकर यांनी अत्याचार करणाऱ्या नराधमासाठी कोणत्या कायद्यांतर्गत कोणत्या शिक्षा दिल्या जातात याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यास 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन राजश्री नाईक यांनी केले. या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालन A.B. कोवाडकर तर आभार प्रदर्शन N. शटवाजीचे यांनी मानले. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने बेळगावातील शक्ती सामर्थ्य फाउंडेशनतर्फे समाजसेवेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या सदस्यांनी एकत्र येत सदाशिवनगर 3 क्रॉस येथील गणाशारी स्मशानभूमीमध्ये स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संस्थापक संचालक लता अनासकर, संचालक श्वेता महेंद्रकर व सगाई मेरी फ्रान्सिस यांच्यासह कविता मुदलियार, जेन्सिथा मुदलियार, नितीन मुदलियार, स्वस्तिक मेदार, ऋतिक मेदार, किरण कोरडा आणि शोभा घोडके यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच कचरा संकलनासाठी वेळेवर सहकार्य केल्याबद्दल सदाशिवनगर प्रभाग क्रमांक 25चे पर्यवेक्षक संजू मोरे आणि सज्जन सुळेभवी यांचे विशेष आभार मानण्यात आले. अमेरिका, इस्रायल व इराण संघर्षाचा 8वा दिवस भीतीच्या सावलीखाली गेला. इराणने जाहीर केले आहे की शेजारी देश जर त्यांच्या भूमीवरून हल्ला करणार नाहीत तर त्यांच्यावर इराणकडून हल्ले होणार नाहीत. तसेच पेजेस्कियान यांनी अलीकडच्या काळात शेजारी देशांवर झालेल्या हल्ल्यांबद्दल माफीही मागितली आहे. 28 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षामध्ये इराणने मध्य पूर्वेतील 13 देशांना लक्ष्य केले असून कुवेत, बहरीन आणि UAEतील 20 अमेरिकी तळांचे नुकसान झाले आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी सांगितले की आज रात्री इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार आहे, ज्याचा उद्देश क्षेपणास्त्र कारखाने आणि लॉन्चर्स नष्ट करणे आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आगामी SSLC परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महांतेश नगर तसेच वंटमुरी कॉलनी येथील 10वीच्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या परीक्षेच्या तयारीची आणि अभ्यासाच्या वेळापत्रकाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करून वेळेचे योग्य नियोजन करावे आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असा सल्ला त्यांनी दिला. तसेच पालकांनी मुलांवर अनावश्यक दबाव न टाकता सकारात्मक आणि प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण करावे असे आवाहनही त्यांनी केले. तवंदी तसेच शिपूर, यरनाळ, शिरगुप्पी आणि शेंदूर या डोंगराळ भागामध्ये रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बालचमू रंग उधळत आनंदाने सण साजरा करताना दिसत होते. त्यानंतर युवक युवतींनीही रंगोत्सवात सहभागी होत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिकांनी एकत्र येत सण साजरा केला असून तवंदी येथे युवक युवती रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसून आले. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी युवा नेते अमान सेठ यांच्या समवेत रामतीर्थनगर येथील सरकारी शाळेला भेट देत नव्याने बांधण्यात आलेल्या 9 वर्गखोल्यांचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत सरकारी शाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. त्यानंतर त्यांनी कणबर्गी शाळेमध्ये आयोजित पालक सभेला उपस्थिती लावली, जिथे शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाने विविध विकास कामांबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच आसिफ सेठ फाउंडेशनतर्फे परीक्षेत 95% अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती उपक्रमाचे शिक्षकांनी कौतुक केले. कर्नाटक राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका चिकोडी यांच्या वतीने तालुकाध्यक्ष NG पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी गट शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील आणि तहसीलदार किरण बेळवी यांना निवेदन सादर करण्यात आले. भारतीय जनगणना 2026-27 अंतर्गत एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या घर यादीच्या कामातून BLO म्हणून कार्यरत शिक्षक, गर्भवती शिक्षिका, प्रसूती रजेवरील व स्तनदा माता, दिव्यांग शिक्षक, 55 वर्षांवरील शिक्षक तसेच गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना सवलत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय रजा रोखीकरणासाठी ESS अद्ययावत करणे, सण आगाऊ निधी लवकर मंजूर करणे, यावर्षीचा गुरुस्पंदन कार्यक्रम आयोजित करणे आणि सेवा पुस्तके अद्ययावत करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष RK कांबळे यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि अनेक शिक्षक उपस्थित होते. सदलगाव परिसरातील विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि प्रवाशांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी तसेच दळणवळण सुलभ करण्यासाठी सदलगाव शहरातून नवीन बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आमदार गणेश हुक्केरी आणि समाजसेवक पिरगोंडा पाटील यांच्या प्रयत्नातून आणि परिवहन विभागाच्या सहकार्याने या बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. सदलगाव बेळगावसाठी दररोज 2 बस फेऱ्या असून पहिली बस सकाळी 8:15 वाजता तर दुसरी बस दुपारी 1:30 वाजता सुटेल.
ही बस एकसंबा, चिकोडी, हुक्केरी आणि हत्तरगी मार्गे बेळगावला पोहोचेल. तसेच सदलगा, बागलकोट आणि सदलगा इचलकरंजीसाठीही नूतन बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.